सॅडलर कमिशन एक छोटंसं रिव्होल्ट आपण बघून घेऊ आणि त्यानंतर मग आपण जालियनवाला बाग हत्याकांडकडे जाऊया. बघा, आतापर्यंत आपल्या देशामध्ये एज्युकेशन रिफॉर्म्स करण्याकरिता ज्या ज्या समिती अपॉइंट केलेल्या त्यामध्ये नो डाऊट मॅक्युले कमिटीने केलेल्या शिफारशी, इंग्रजी शिक्षण भारतामध्ये सुरू झालं. त्यानंतर 1854ला चार्ल्स वूड कमिटी, त्या कमिटीमार्फत सुद्धा बघायला गेलं तर युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. तर त्यामुळे देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेचा विकासच झाला. पण लास्ट टाइम जेव्हा आपण 1904ला एक कमिटी बघितली होती, टॉमस रॅले कमिटी, त्यांच्या जर आपण शिफारशीचा विचार केला तर त्या शिफारशीनुसार असा काही एज्युकेशनचा विकास झाला नाही. एज्युकेशन व्यवस्थेमध्ये काही खास चांगला पॉझिटिव्ह फेवरेबल बदल करण्याचा प्रयत्न झाला. आपण जर त्या संपूर्ण कमिटीच्या रिकमेंडेशनचा अभ्यास केलेला तर आपल्यासमोर जो निष्कर्ष निघतो तो असाच की त्या कमिटीने फक्त हा प्रयत्न केला की एज्युकेशन सिस्टमला कशाप्रकारे युरोपियन्सच्या हातामध्ये जे आहे ते आणलं जाऊ शकणार आणि भारतीयांचे अधिकार कशा प्रकारे कमी केले जाऊ शकणार. म्हणूनच तर भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण ही संकल्पना पुढे रुजू झाली ना, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन म्हणतो की नाही, आम्ही भारतीय जे आहे ते स्वतःच्या बलबुत्यावर आमच्या शाळा सुरू करूया, आमचे कॉलेजेस सुरू करूया आणि तिथनं आम्ही मुलांना आमच्या एज्युकेशन देऊया. तर त्या 1904च्या शैक्षणिक समितीचा असा काही खास फेवरेबल आउटकम आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून मग अजून काही वर्षानंतर 1917ला भारताच्या एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा एज्युकेशन सिस्टममध्ये काय बदल केला जाऊ शकतो यासाठी इंग्लंडच्या लीड्स युनिव्हर्सिटीचे जे डीन होते सॅडलर यांची अपॉइंटमेंट झाली भारतामध्ये त्या एका एज्युकेशन कमिटीकरिता. चला, सॅडलर कमिटी नेमली गेली, त्यांना काही रिकमेंडेशन द्यायचे आहेत. पुढे त्यांनी चांगलं रिकमेंडेशन ठेवला सुद्धा. पण या रिकमेंडेशनला मांडण्याच्या पूर्वी सॅडलर कमिटीने एक स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट असं की 1904च्या एज्युकेशन सिस्टमचा कुठेही काहीही खास फेवरेबल इफेक्ट भारतामध्ये झाला नाही. या व्यतिरिक्त भारतामध्ये एज्युकेशन सिस्टममध्ये काही अडथळेच आले. म्हणजे स्वतःच एक इंग्लंडचा माणूस जो आहे, इंग्लंडच्या सरकारने नेमलेल्या आधीच्या एका कमिटीला क्रिटिसाइज करून राहिलेला. म्हणजे ऑफकोर्स त्या 1904च्या समितीचं आपल्यासाठी काही महत्त्व नाही आहे. पण इकडे मग त्या सॅडलर कमिटीने आपले जे रिकमेंडेशन ठेवले ते रिकमेंडेशन काय हे बघणे आवश्यक होऊन जाईल. या कमिटीमध्ये पुन्हा आपल्याला 2 भारतीय व्यक्ती दिसतात ज्यांची अपॉइंटमेंट ॲज अ मेंबर म्हणून झालेली होती. एक होते आशुतोष मुखर्जी आणि दुसरे होते जियाउद्दीन अहमद. सो असं नाही आहे की तिघांची समिती होती, एक समिती होती, मोठी समिती होती. त्या समितीमध्ये 2 सदस्य हे भारतीय मात्र नेमले गेले. आणि या समितीने एक चांगला डायरेक्शन देण्याचा प्रयत्न केला देशाच्या एज्युकेशन सिस्टमला. त्या डायरेक्शनचा विचार केलेला तर यांनी भारताचं एज्युकेशन सिस्टम हे एका सिस्टमॅटिक बेसिसवर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो सिस्टमॅटिक बेस होता 12+3 सिस्टम. कदाचित अशा प्रकारची सिस्टम तुम्हाला माहीत असेल. आपल्या देशाच्या एज्युकेशन सिस्टम अशाच प्रकारे चालते, 10+2+3 किंवा मग 12+3. आता NEP आला 2020ला, त्याचं काय सिस्टम आहे माहीत आहे? 12+4. तर थोडं एकदम अजून चांगल्याने सगळ्यांनी काढायचं की NEPचा काय सिस्टम आहे. आता जे नवीन यांनी पॉलिसी आणली एज्युकेशनला घेऊन, त्यांनी काय याच्यावर आणली आहे बेसिसवर आठवणीने मी सोमवारला तुम्हाला विचारणार. पण पहिल्यांदा देशामध्ये आपण जर प्रॉपर एक सिस्टम बघितलं तर आपल्याला दिसते की 12वीपर्यंत स्कूलिंग आणि त्यानंतर 3 वर्षाचं जे आहे ते ग्रॅज्युएशन म्हणजे कॉलेज, विद्यापीठ शिक्षण, अशा प्रकारे 12+3 अशी सिस्टम लागू झाली. याच्या आधी अशा सिस्टमला काही खास महत्त्व नव्हतं बरं का, लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की नव्हतंच, म्हणजे भारतामध्ये तरी नव्हतं. जसं तुम्हाला सांगतोय की आपल्या देशाच्या फर्स्ट प्रिन्सिपल किंवा आपल्या देशाच्या फर्स्ट वुमन टीचर कोण होऊन गेल्या हे मला वाटतं सगळ्यांनाच माहीत असेल, सावित्रीबाई फुले. विशेषतः महिलांनी तर रोज सकाळला छान फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात आधी त्यांच्या मूर्तीला, त्यांच्या प्रतिमेला जे ते हार चढवायला पाहिजे. म्हणजे त्या होत्या म्हणून आज इकडे तुम्ही सगळे लोक बसले आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण आता आपण म्हणतोय की त्या आपल्या देशाच्या पहिल्या वुमेन्स टीचर. मग वुमेन्स टीचर आहे तर ऑफकोर्स त्या वेल एज्युकेटेड राहायला पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन राहायला पाहिजे. पण त्यावेळेस असं सिस्टमच नव्हतं, असं बिलकुल सिस्टम नव्हतं. त्यावेळेस काय केलं जायचं की बेसिक एज्युकेशन दिलं जायचं. आणि बेसिक एज्युकेशन म्हणजे काय, अ ख ग ग बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. पढना लिखना मतलब आना चाहिए बस, इथपर्यंत ते साधारणतः एज्युकेशन राहायचं. हे एज्युकेशन सिस्टममध्ये हळूहळू बदलाव जो आहे तो पुढे आपल्याला येत असताना दिसतो. आणि प्रॉपर सॅडलर कमिटीने अशी व्यवस्था भारतामध्ये जी आहे ते ठरवून दिलेली दिसते. असंही नाही की याच्या आधी बिलकुल असं सिस्टमच नव्हतं, बिलकुल होतं. जसं डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं मॅट्रिक 1907ला झालं. 1907ला मॅट्रिक झाल्यानंतर मग त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये 11वी 12वी केलं, तिथे त्यांनी BA केलं आणि MA साठी मग ते
अमेरिकेमध्ये गेलेले होते, अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे त्यांचं MA झालं, मग तिथे त्यांनी PhD केलं. PhD केल्यानंतर DSCसाठी मग ते इंग्लंडला गेले होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या कॉलेजमध्ये. तर सिस्टम होती देशभरामध्ये, पण जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर एक व्यवस्थित पद्धतीची सिस्टम इथे सॅडलर कमिटीनी जे आहे ते सजेस्ट केली. 12+3 या तत्वानुसार आता भारतामध्ये एज्युकेशन सिस्टम सुरू होणार होतं. या व्यतिरिक्त ठीक आहे, जे नॉर्मल रिकमेंडेशन होतं की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये ऑफकोर्स अभ्यासाची, शिक्षणाची प्रॉपर एक सोय असावी. एक महत्त्वाची गोष्ट ज्या या शिफारशीवरनं जे झालेले दिसते ते अशी की बघा काय आहे की आपल्या देशाचा सगळ्यात मोठा जर आपण प्रांत प्रोव्हिन्सेस बघितला तर तो होता बंगाल. आणि त्यामुळे मग ऑफकोर्स ना, आता बंगाल एकच एरिया आहे, बंगाल एक प्रोव्हिन्स आहे, तर त्या प्रोव्हिन्सेसमध्ये युनिव्हर्सिटीसुद्धा एकच असेल. आणि त्यामुळे ते कलकत्ता युनिव्हर्सिटीवर एवढं प्रेशर राहायचं की युनिव्हर्सिटी ऑलमोस्ट पूर्ण ढिली झालेली होती. तर ऑफकोर्स त्या युनिव्हर्सिटीचं, कलकत्ता युनिव्हर्सिटीचं काम हे थोडंसं, हा जो बोजा होता कामाचा हा हलका करणे आवश्यक होता. आणि म्हणून कमिटीने रिकमेंड केलेलं की बंगाल युनिव्हर्सिटी म्हणजेच कलकत्ता युनिव्हर्सिटीचा भार कमी करण्याकरिता बंगालमध्ये अजून एक दुसरी युनिव्हर्सिटी स्थापन करावी. आणि त्यांनी ढाका इथे नवी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचं शिफारस केली. तर यानंतर ढाकाला सुद्धा युनिव्हर्सिटी स्थापन झाली. आपण जर या कमिटीचा जर विचार केला तर यांनी तसंही वेगवेगळ्या भागामध्ये 7 युनिव्हर्सिटी स्थापन करण्याच्या शिफारशी केलेल्या होत्या, ज्यामध्ये अलीगड युनिव्हर्सिटी होतं, बनारस. म्हणजे बघा, अलीगडला इथेच यांच्या शिफारशीमुळे दर्जा मिळाला. आठवते अलीगड युनिव्हर्सिटीबद्दल आपण याच्या आधी बोललेलो आहे की सर सय्यद अहमद यांनी एक स्कूल सुरू केली होती रे, त्याचं पुढे रूपांतर कॉलेजमध्ये झालं, अँग्लो मुस्लिम ओरिएंटेड कॉलेज म्हणून. आणि तेच आता युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त करते या सॅडलर कमिशनच्या शिफारशीनुसार. बाकी बनारस आहे, मैसूर आहे, पटना आहे, ढाका आहे, उस्मानिया आहे, लखनौ आहे, अशा वेगवेगळ्या 7 युनिव्हर्सिटीज या समितीच्या शिफारशीवरनं सुरू झाल्या. आणि या व्यतिरिक्त वुमेन्स एज्युकेशनला इम्पॉवर्ड कसं केलं जाऊ शकतं त्यासाठी विशेषतः कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये एक वेगळं बोर्ड असावं वुमेन्सचं. आणि त्या बोर्डमध्ये काही महिलांची नेमणूक करावी आणि त्या महिला मग सजेस्ट करतील की नेमकं आपण महिलांचा विकास किंवा महिलांचा शैक्षणिक विकास कसा काय केला जाऊ शकतो याबद्दल सुद्धा त्यांनी उत्तम शिफारस केलेली दिसते. तर यांच्या 3-4 शिफारशी महत्त्वाच्या. सगळ्यात महत्त्वाची शिफारस 12+3. या व्यतिरिक्त वुमेन्स एम्पॉवरमेंटकरिता एक कमिटी कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यांच्या शिफारशीनुसार स्थापन झालेले आपल्या देशामध्ये नव्याने 7 युनिव्हर्सिटीज. तर बिलकुल तुम्हाला विचारलं जाऊ शकते खालीलपैकी सॅडलर कमिटीच्या शिफारशीने कोणती कमिटी सुरू झाली होती, नव्हती सुरू झाली, यावर प्रश्न एक बनवू शकतो. ठीक आहे, तर एक हा छोटासा पॉईंट होता सॅडलर कमिटी. या व्यतिरिक्त याच कालखंडामध्ये मग, कारण की राहून जातं हा पाठ, याच काळामध्ये, असं नाही की 1917-18ला, 1920-21ची गोष्ट आहे, याच काळामध्ये एक रिव्हॉल्ट झाला आपल्या देशामध्ये ज्याला आपण मोपला रिव्हॉल्ट म्हणतो, त्याला आपण मोपला बंड म्हणतो. खूप आधी प्रश्न पडलाय. टॉपिक एवढा छोटा आहे की यावर आयोग लक्ष देईल नाही देईल असं असते, पण ठीक आहे, आपण बघून घेऊ की हा नेमका रिव्हॉल्ट काय होता, मोपला रिव्हॉल्ट काय होता. मोपला कोण आधी त्याला समजून घ्या, तोच भाग महत्त्वाचा आहे. रिव्हॉल्टचं तर एवढं काही नाही, मोपला समजणे आवश्यक. हा भारताचा पेनिन्सुलरचा एरिया ज्याला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो. म्हणजे इकडे गुजरात आहे, इकडे बंगाल आहे आणि संपूर्ण राज्य अशा प्रकारे खाली अर्धा भारत आपण मांडलेला. आणि हा जो कोस्टल एरिया आहे, हा कोस्टल एरिया ज्याला आज आपण केरला म्हणतो, त्याला बेसिकली आपण रिजनल किंवा लोकल लँग्वेजमध्ये मलबार कोस्टल एरिया म्हणतो, मलबारचा किनारा म्हणतो. ठीक आहे, सो हा जो केरलाचा एरिया आहे म्हणजेच मलबार किनारा आहे, या केरला म्हणजेच मलबारमध्ये राहणारे मुस्लिम कम्युनिटीचे ते लोक जे या भागामध्ये शेती करतात. 3 क्रायटेरिया आहेत. मोपला कुणाला म्हणणार? मोपला बघायला गेलं तर असं काही विशेष नाही की जात आहे, असं नाही की जात आहे, पण मुद्दा बघा, फक्त ती लोक जी केरलामध्ये राहून राहिले आहेत म्हणजेच मलबारमध्ये राहून राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट, ती लोक जी मलबारमध्ये आहेत आणि ते मुस्लिम कम्युनिटीचे आहेत, त्यातल्या त्यात ते मुस्लिम आहेत आणि त्यातल्या त्यात ते तिथे शेती करतात. तर मलबारमध्ये राहणारे मुस्लिम कम्युनिटीचे लोक जे शेती करायचे त्या लोकांना म्हटलं जायचं मोपला. त्या कम्युनिटीला, शेती करणाऱ्या मुस्लिम कम्युनिटीला, मलबारच्या कम्युनिटीला म्हटलं जायचं मोपला. आता तिथे बघा सिनारिओ असा आहे की हे जे मुस्लिम कम्युनिटीचे लोक होते हे गरीब लोक होते, तर त्यामुळे हे शेती करून राहिले किंवा मग दुसऱ्यांच्या शेतीवर वगैरे मजुरी म्हणून काम ते करायचे. आता ऑफकोर्स तो काळ असा की या काळामध्ये आपल्या देशामध्ये जमीनदारी सिस्टम ही होतीच, लागूच होती.
जमीनदारी सिस्टम तर नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रद्द केली गेली रे. कायदा आणला गेला होता बकायदा, त्याच्या आधी जमीनदारी सिस्टम लागू होती आपल्या देशामध्ये. तर ऑफकोर्स विचार करा की त्यावेळेस जर जमीनदार आहेत मलबारमध्ये आणि त्यातल्या त्यात हे मुपला सुद्धा आहे, तर मुपला कोण, तर जातीने मुस्लिम, आणि जमीनदार कोण, तर ऑफकोर्स जातीने हिंदू. तर आता असं होत आहे की जमीनदार हिंदू आणि त्याच्या शेतीवर सुद्धा काम करणारे भरपूरसे जे मजूर आहेत ते मुपला म्हणजेच मुस्लिम कम्युनिटीचे. आता ऑफकोर्स जमीनदारांनी गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार केले, त्यात काही वाद नाही आहे. प्रत्येक आत्ताही होते हे गोष्ट आणि आधी सुद्धा चालायची की प्रत्येक एक व्यक्ती स्वतःला जे आहे ते पॉवरफुल करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना तो दुसऱ्यावर दबाव आणण्याचा बिलकुल प्रयत्न करणार आहे. सो जमीनदारांनी त्यावेळेस मोपलांवर अत्याचार केले. त्या अत्याचाराच्या पोटी 1894ला तिथल्या मोपला समाजाने तिथल्या जमीनदारांच्या विरोधामध्ये केलं बंड, जमीनदारांच्या विरोधामध्ये फक्त. आणि ते बंडाचं स्वरूप असं होतं की भरपूरशा जमीनदारांचा खून करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं. भरपूरशा जमीनदारांना जे हिंदू होते त्यांना बळजबरी मुस्लिम समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणजे त्यांना बळजबरी जी आहे ती दीक्षा दिली गेली मुस्लिम समाजाची. तर हे 1894ची गोष्ट आहे. मग तिथे जेव्हा मलबारला बंड झालं, पोलिसांनी सरकारने आपली फोर्स पाठवली आणि फोर्स पाठवून ते बंड वगैरे पूर्णपणे मोडून काढलं. काही दिवसांनी सगळ्या काही रिलॅक्स झालं. पुन्हा मग हे जे मुपला मंडळी होती हे पुन्हा काम करायला लागली, जमीनदारांकडे पुन्हा शेतीमध्ये जे आहे ते मजुरी, मोलमजुरी वगैरे करू लागलेले. 1918-19च्या कालखंडामध्ये जरा अजून हे जे अत्याचाराचे चक्र होते हे वाढत चाललेले होते. पण आता हे जे अत्याचार होते हे अत्याचार त्यांच्यावर दोन गटाकडनं होत होते. म्हणजे तिकडे पोलीस अधिकारी म्हणा किंवा सरकार म्हणा यांचा अत्याचार वेगळा, आणि जे सावकार किंवा जे जमीनदार आहेत त्यांचा अत्याचार वेगळा. आणि या सगळ्या चक्करमध्ये एक पोलीस अधिकारी होता, जो पोलीस अधिकारी यांच्या एका मशिदीमध्ये घुसून त्या तिथल्या मोपलाच्या लीडरला त्यांनी पकडण्याचा, अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून जेव्हा तो माणूस मशिदीमध्ये घुसला आणि बूट वगैरे घालून घुसला, त्यामुळे हे मोपला एवढी चिडली की त्यांनी तिथे इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला. इंग्रजांना तिथे ठार केलं गेलं. पण यांचा मोर्चापर्यंत फक्त इंग्रजांपर्यंत उरला नाही, तर यांनी जमीनदारांवर सुद्धा अटॅक केलं. जमीनदारांना ठार केलं गेलं. जमीनदारांना पकडून त्यांना पुन्हा एकदा भरपूरशा जमीनदारांना जे हिंदू होते त्यांना मुस्लिम समाजामध्ये आणण्याचा बळजबरी प्रयत्न केला. पुन्हा एकदा मग पोलीस फोर्स आली. पोलीस फोर्स येऊन यांना मारण्याचा प्रयत्न, पकडण्याचा प्रयत्न, अरेस्ट करण्याचा प्रयत्न. भरपूरशे मुपला जे मलबारमधनं पडून गेले. कालांतराने सगळं काही पुन्हा एकदा तिथे शांत झालं. तर मलबारच्या भागामध्ये 1920-21ला एक बंड झालं. त्या बंडाचं स्वरूप आपण बघितलेलं. आता फक्त ते जमीनदार, ज्या जमीनदारांना बळजबरी मुस्लिम समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला, त्यांचं काय झालं, तर एक आर्य समाजाचे मोठे संत होते, लीडर होते, स्वामी हंसराज. स्वामी हंस, लक्षात घ्याल ना नाव, कारण की आपल्याला नंतर आर्य समाज बघायचं तेव्हा मी तुम्हाला आठवण करून देईल. स्वामी हंसराज उत्तर भारतातनं दक्षिण भारतामध्ये आले आणि पुन्हा हंसराज यांनी त्या सगळ्या जमीनदारांना हिंदू धर्माची दीक्षा दिली आणि पुन्हा एकदा त्यांना हिंदू धर्मामध्ये परत आणण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, तर इथे तो बंड समाप्त झाला. आणि अजून एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्याल की हे जे मोपला बंड करणारी जी मंडळी होती, मॅक्झिमम लोक पडून गेली मोपलामधनं. थोडीशी उत्तर भारतामध्ये, दक्षिण म्हणजे मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये आली. आणि त्यावेळेस आपल्या देशामध्ये एक चळवळ सुरू होती, खिलाफत चळवळ. त्या खिलाफत चळवळीमध्ये समाविष्ट झाली. मतलब वो दंगे बिंगे करने वाले नहीं, जो मोर्चे निकलते रहते तो शांती में जाके घुस जाओ काइंड ऑफ. तिथे मग मोपलांचा पुढे तसाही काही इतिहास आपल्याला सापडत नाही. पण इथे एक छोटंसं बंड यांचं इथे झालेलं आपल्याला दिसते. ठीक आहे, एक शॉर्टमध्ये फक्त आपण लिहून घेऊ. एक तर आधी सॅडलर कमिशन लिहा, की सॅडलर हे लीड्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन नीट करून ठेवा. मंडेला तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर पेपर आहे पहिल्या दिवसापासून. हा बडा सगळा सिलेबस 1857 नंतर. त्याला अजून शॉर्ट करतो. 1870 नंतर अजून शॉर्ट करून 1880 नंतर. 1880 नंतर जे काही घडलं, मग त्यामध्ये काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसची फूट आहे, 1919चा कायदा आहे, गांधीजी आहे. चला हे एवढंच लिहा. मोपला बंड कोण होते लिहा. मलबार किनाऱ्यावर मुस्लिम समाजातील ती लोक जी शेती करायचे आणि इंग्रजांच्या आणि जमीनदारांच्या अत्याचारापोटी त्यांनी बंड केले. लिहू. जमीनदारांना बळजबरी हिंदू धर्मामध्ये आणलं गेलं होतं. त्यांना पुन्हा हिंदू नाही रे, मुस्लिम धर्मामध्ये आणलं गेलं होतं. त्यांना पुन्हा शुद्धीकरण करून हिंदू धर्मात आणण्याचं काम स्वामी हंसराज, महात्मा हंसराज यांनी केलं. आफ्टर द रिबिलियन किंवा आफ्टर दी
Rebellion ended. Mahatma Hansraj once again converted the landlord to Hinduism. स्वामी महात्मा हंसराज यांनी पुन्हा जमीनदारांना हिंदू धर्मामध्ये समाविष्ट केले. तुमच्यापैकी कोणी 11वीला आहे का रे? 11th स्टँडर्ड नाही ना? द अनार्किक अँड क्राईम रिव्होल्युशनरी ॲक्ट. मग या कायद्याला आपण खूप वेगवेगळ्या नावाने ओळखतो. म्हणजे ज्याला हे तर ठीक आहे ऑफिशियल नाव होतं त्या कायद्याचं, बाकी त्याला आपण रॉलेट ॲक्ट म्हणून सुद्धा ओळखतो. या व्यतिरिक्त त्याला आपण काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखतो. का बरं त्याला एक ब्लॅक ॲक्ट म्हटलं जातं, जरा समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, भारत सरकारने म्हणजेच ब्रिटिश इंडिया सरकारने 1917ला एक कमिटी नेमली होती, ज्या कमिटीचा अध्यक्ष होता सिडने रॉलेट. सिडने रॉलेटला काम दिलं होतं की भारतामध्ये जेवढ्या काही रिव्होल्युशनरी मुवमेंट चालू आहेत, जेवढे काही इथे क्रांतिकारक चळवळी सुरू आहेत, त्या क्रांतिकारक चळवळीला आपण कसं दाबू शकतो, कसं संपूर्ण समाप्त करू शकतो, याबद्दल आम्हाला रिकमेंडेशन द्यावे. फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू होता बिटवीन 1914 to 18 आणि या काळामध्ये इंग्रजांना किंवा सरकारला कुठल्याही प्रकारचं इतर हेडेक नको हवं होतं. आणि म्हणून जर भारतामध्ये जर काही कुठे रिव्होल्युशनरी मुवमेंट्स होत असतील, क्रांतिकारक घटना होत असतील, तर त्याला आपण कसं पूर्णपणे बंद करू शकतो, पूर्णपणे समाप्त करू शकतो, यावर आपण उपाययोजना द्यावी. यासाठी या माणसाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. 1917ला नेमल्या गेलेल्या समितीने 1918ला आपली रिपोर्ट जी आहे ती सरकारला सबमिट केली आणि 1918ची रिपोर्ट रॉलेट ॲक्टची किंवा रॉलेट समितीची अशी सांगते की काय उपाययोजना करू शकतो की ज्यानुसार भारतातील ज्या क्रांतिकारक चळवळी आहेत त्या चळवळी सरसकट समाप्त केल्या जाऊ शकतील. तर समितीची पहिली शिफारस अशी सांगते की जर पोलिसांना कुठल्याही व्यक्तीवर काहीही शंका असेल, कुठल्याही व्यक्तीवर जराही शंका असेल, तर त्या व्यक्तीला सरसकट अरेस्ट करण्याचा अधिकार पोलिसांना असावा. म्हणजे त्या माणसाने काय केलं असावं नसावं तो भाग वेगळा, पण पोलिसांना वाटते अमुक अमुक व्यक्ती क्रांतिकारक संघटनेशी जुळलेला आहे, अमुक अमुक व्यक्ती हा एक्स्ट्रीमिस्ट माइंडसेटचा आहे, तर त्याला बिलकुल अरेस्ट केलं जाऊ शकते. अरेस्ट करून त्याला डिटेन्शनमध्ये टाकलं जाऊ शकते. डिटेन्शनमध्ये त्याला आपण म्हणतो, डिटेन्शन म्हणजे स्थानबद्धता, त्याला स्थानबद्ध केलं जाऊ शकते आणि त्याला कितीही वेळ नो लिमिट्स, कितीही काळापर्यंत त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं जाऊ शकते. आणि त्याला तुरुंगात डांबून ठेवलं आहे या विरोधामध्ये तो आपला लॉयर वगैरे करू शकणार नाही, अशी या समितीच्या शिफारशी होत्या. बघा, या 3 ज्या जाचक समितीच्या शिफारशी आहेत त्या बघा नेमकं काय सांगतं, म्हणजे विचार करणार आहे. आज एक्झाम्पलसाठी फक्त क्लास झाला, क्लासमधून तुम्ही बाहेर निघाले, तुमच्यासमोर पोलिसांची व्हॅन थांबली आणि पोलिसांनी सरसकट खाली उतरून तुम्हाला पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. काही न सांगता तुम्हाला तुरुंगात टाकलं जातं आहे आणि तुमचा मोबाईल वगैरे संपूर्ण काढून तुम्हाला म्हटलं जातं की तुम्हाला कुठला ॲडव्होकेट किंवा लॉयर करण्याचा अधिकार नाही आहे. असं होऊ शकते का आज? वाटते तुम्हाला? आर्टिकल 21 बेसिकली आर्टिकल 22 आपल्याला काही फंडामेंटल राईट देतं की कुठलाच पोलीस ऑफिसर, आपल्याला हे सगळे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या नावाने, आणि म्हणून तुम्ही गर्वाने म्हणून ऐसा नाही हो सकता. माहीत आपल्याला भलेही तुम्हाला नाही माहीत बरं का की कोण अधिकार देते किंवा काय, पण आहे कुठेतरी दिल में पता है आपको की ऐसा कुछ नहीं हो सकता. आणि का नाही होऊ शकत? कारण की आर्टिकल 22 आपल्याला काही राईट देतं की पोलीस ऑफिसर विदाऊट एनी रिझन आपल्याला अरेस्ट नाही करू शकत. त्यांना रिझन द्यावं लागेल की ते का अरेस्ट करून राहिले, आणि रिझन दिल्यानंतर त्यांनी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर आपल्याला आपला लॉयर अपॉइंट करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपले कोई नाही रोक सकता. या व्यतिरिक्त पोलिसांनी आपल्याला तुरुंगात टाकल्यानंतर विदिन 24 आवर्स पोलीस डिपार्टमेंटचं हे कर्तव्य आहे की त्यांनी नजदीकच्या कोर्टामध्ये आपल्याला हजर करावं की बॉस मैंने इसको पकडा है तो रिझन क्या. कोर्टाला त्यांना आन्सर द्यावं लागेल 24 तासाच्या आत. आणि जर पोलीस असे करत नसतील तर त्या व्यक्तीचा रिलेटिव्ह किंवा कोणीही त्या पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये सरळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये दाद मागू शकतं आर्टिकल 32च्या नावाने, हॅबियस कॉर्पसच्या नावाने, आणि सुप्रीम कोर्ट मग यांचे कानपट शेकणार. एवढे चांगल्या तरतुदी आज आपल्या संविधानाने आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणून कुठलाच पोलीस अधिकारी आपल्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी नाही करू शकत. पण इथे याचे नियम काय सांगते, याचे रिकमेंडेशन काय म्हणतात की पोलिसांना जर कुणावरही डाऊट असेल तर पोलीस कुणालाही सरसकट अरेस्ट करू शकतील. त्याला कारण द्यायची गरज नाही आहे. त्याला कितीही काळ डिटेन्शनमध्ये ठेवलं जाऊ शकते
आणि या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला आपला लॉयर अपॉइंट करण्याचा अधिकार राहणार नाही. जर आता यांच्या रिकमेंडेशन जर पारित झालेल्या, यांची शिफारशी पारित होऊन जर हा कायदा झाला, तर विचार करा, पोलीस तर सरसकट कुणालाही उचलतील. म्हणजे सामान्य भारतीयांचं तर काही अस्तित्वच राहणार नाही. म्हणजे फक्त पोलीस म्हणतात की नाही माझा याच्यावर डाऊट आहे म्हणून कुणालाही अरेस्ट केलं जर जात असेल, तर हे तर एक प्रकारची ज्याला म्हणू शकतो की आपल्या देशामध्ये एक अराजकता निर्माण होणार. आणि म्हणून त्यावेळेस जेव्हा या कायद्याच्या तरतुदी आणि रिकमेंडेशन पुढे आले, भारतीयांच्या समोर आले, तेव्हा भारतीयांनी याचा विरोध केला. विरोध करणारे पहिले व्यक्ती होते गांधीजी. गांधीजींनी सरसकट त्यावेळेस असणाऱ्या व्हाईसरॉय चेम्सफोर्डला एक लेटर लिहिलेलं होतं की पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कायदा जो आणून राहिलेला आहे त्या कायद्याचा काही बेसच नाही आहे. कारण की कायदा काय सांगतो, कशासाठी कायदा केला जातो आहे? भारतातल्या रिव्होल्युशनरी मुवमेंट्सला आळा घालण्याकरिता. बघायला गेलं तर त्या वर्षी म्हणजे त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एवढे काही रिव्होल्युशनरी मुवमेंट्स एकदम हायपर नव्हते रे. आपल्या देशामध्ये जेवढे काही रिव्होल्युशनरी मुवमेंट चांगल्याने झाले ना, ते आफ्टर 1920 झाले. 1920 नंतर बऱ्यापैकी आपल्याला क्रांतिकारक चळवळीत पुढे जात असताना दिसतात. असंही नाही आहे की या काळामध्ये काही नव्हतेच, पण एवढे हायपर नव्हते की तुम्हाला एवढा जाचक कायदा करण्याची गरज पडून राहिली. तर गांधीजींनी आक्षेप घेतला. गांधीजींनी सरसकट धमकी दिली की जर तुम्ही हा कायदा केला तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये जन आंदोलन करू आणि तुमचा कायदा आम्ही परत घेण्यासाठी पूर्ण तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. पण सरकारला याचा कुठे काही फरक पडला नाही. 1918ला दिलेले हे जे रिकमेंडेशन होते या आधारावर सरकारने फायनली या कायद्याला पारित केलं आणि पारित करून 1919ला हा कायदा जो आहे तो देशभरामध्ये लागू झाला. आता जर हा कायदा लागू झाला आणि पोलिसांना एवढे विशेष अधिकार मिळत असतील की पोलीस कुणालाही अरेस्ट करू शकतात आणि कुणालाही डिटेन्शनमध्ये टाकू शकतात, तर गांधीजींनी धमकी दिली आहे, तर गांधीजी आपल्या धमकीला पूर्ण करतील. गांधीजींनी या कायद्याच्या विरोधामध्ये जन आंदोलन सुरू करण्याची लोकांना जे आहे ते आवाहन केलं आणि एक तारीख ठरवली, एक तारीख निश्चित केली. ती तारीख अशी की गांधीजी म्हणतात की संपूर्ण देशामध्ये 30 मार्च 1919 रोजी हे सरकारच्या विरोधामध्ये आपण सत्याग्रह करणार, आपण आंदोलन करणार. तर सर्वच्या सर्व मंडळी जे आहे ते 30 मार्च रोजी तयार राहावे सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याकरिता. तर काय वाटते तुम्हाला की हे जे, अच्छा पहिली गोष्ट महत्त्वाची गोष्ट की गांधीजींनी जवळपास ही जी घोषणा दिली होती ही 24-25 मार्चला दिलेली. 24-25 मार्चला गांधीजी मुंबईवरनं घोषणा देऊन राहिलेले की आपण येत्या 30 तारखेला सरकारच्या विरोधामध्ये एक जन आंदोलन करू. तर काय वाटते काय तुम्हाला की जसं गांधीजींनी घोषणा दिली तसं मग गांधीजींनी आपला iPhone 18 Pro Max काढला असेल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इंस्टाग्रामवर सगळ्यांना मेसेज टाकला असेल की बॉस तयार रहो, रेडी रहना है, 30 तारीख को हम लोग करेंगे कुछ मूवमेंट. आहे शक्य? आता एवढ्या शॉर्ट डिस्टन्समध्ये म्हणजे 24-25 तारखेला ते घोषणा देत आहेत आणि 30 तारीख अवघ्या 5-7 दिवसानंतर आपण म्हणतोय की सत्याग्रह करणार. तर ही न्यूज स्प्रेड कशी होणार भाऊ संपूर्ण देशामध्ये? हा मोठा मुद्दा आहे ना. ठीक आहे, हां एक न्यूजपेपर तर आहे, पण तरीही न्यूजपेपर मार्फतही एवढ्या लोकांपर्यंत ही खबर जाईल वेळेवर पोहोचणे आवश्यक. यात थोडा डाऊट होता, तर त्यामुळे या प्लॅनमध्ये ना थोडासा स्लाईट चेंज करण्यात आला. चेंज असा की कालांतराने ही जी तारीख होती ही तारीख पोस्टपोन केली गेली. गांधीजींना वाटलं की कदाचित 30 तारीख हे खूप जास्त अर्लियर होत आहे, तर आपण त्याला थोडं पुढे करू. तर गांधीजींनी पुढे तारीख चेंज करून या तारखेला केलं 6 एप्रिल की बाबा ठीक आहे 30 मार्चला आपण न करता आपण 6 एप्रिलला देशभरामध्ये आंदोलन जे आहे ते करूया. पण आता इथे गडबड अशी झाली की ज्या लोकांपर्यंत 30 मार्च ही तारीख पोहोचली त्या लोकांपर्यंत 6 मार्च नाही पोहोचली आणि ज्या लोकांपर्यंत 6 मार्च पोहोचली तरी ठीक आहे, त्यांनी 6 मार्चला आंदोलन करण्याचं ठरवलं. पण इथे ही थोडी गडबड झालेली की काही लोकांपर्यंत 30 मार्च ही तारीख पोहोचली, काही लोकांपर्यंत 6 एप्रिल ही तारीख पोहोचली. जिथे 30 मार्च ही तारीख पोहोचली त्या भागामध्ये 30 मार्च रोजी गांधीजींनी दिलेल्या निर्देशनानुसार अहिंसक मार्गाने सत्याग्रह सुरू होणार होते. आणि आपल्या देशामध्ये जे 30 मार्चला सत्याग्रह सुरू झालेलं पहिलं सत्याग्रह ते झालं दिल्लीला. आणि दिल्ली सत्याग्रहाचे जे नेते होते ज्यांनी नेतृत्व केलं आहे या संपूर्ण चळवळीचं म्हणा किंवा सत्याग्रहाचं, त्यामध्ये एक होते स्वामीजी आणि स्वामी श्रद्धानंद लिहा आणि हकीम अजमल. स्वामी श्रद्धानंद आणि हकीम अजमल त्या लीडरच्या म्हणजे जी लिडरशिप दिसते आहे
त्या लिडरशिपवरनं आपण एक निष्कर्ष काढू शकतो की हम क्या दिखाने की कोशिश कर रहे हैं. स्वामी श्रद्धानंद त्यावेळेस देशाचे मोठे हिंदू धर्मगुरू होते आणि आर्य समाजाचे एक मोठे लीडर होते ते. आणि राहिली गोष्ट हकीम अजमल, तर हे मुस्लिम समाजामध्ये एक मोठं नाव, म्हणजे एक हिंदू धर्मगुरू आणि एक मुस्लिम व्यक्ती एकत्र येऊन जर या सत्याग्रहाचं नेतृत्व करून राहिलेले, तो हम लोग ये दिखाने की कोशिश कर रहे हैं कि आपका डिवाइड एंड रूल हमारे ऊपर काम नहीं आएगा, हम भाई भाई एक साथ मिलके जो है आपके खिलाफ लढेंगे. तर त्यामुळे या दोघांचं लीडरशिप इथे दिसते आहे. शांततेच्या मार्गाने सकाळला 9 वाजता यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली, पण पोलीस बिलकुल रेडी होते की यांच्या सत्याग्रहाला बिलकुल पूर्ण चिरफाड करायचं आहे, यांच्या सत्याग्रहाला पूर्ण नासनतान करायचं आहे. आणि म्हणून यांचं शांततेने सुरू झालेलं जे सत्याग्रह होतं त्या सत्याग्रहींवर आधी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज करून जेव्हा मन नाही भरलं तर पोलिसांनी यांच्यावर जे आहे ते गोळीबार केलेला. गोळीबार करून भरपूरसे लोक बिचारी जखमी झाले, कोणाच्या पायामध्ये गोळी लागली आहे, कोणाच्या हाताला गोळी लागलेली आहे. असे रक्तबंबाळ असणारे लोक, ऑफकोर्स त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. तर जे जखमी लोक होते जेव्हा त्यांना दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं गेलं तर तिथल्या हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सेसनी त्यांना हात लावायला सुद्धा नकार दिलेला आणि त्यापैकी काही लोक जे आहेत ते अशा जखमी अवस्थेमध्ये मरण पावले. का डॉक्टर आणि नर्सेस त्यांना हात लावायला नकार देत आहेत? कारण की स्वतः हे जे अपॉइंटेड डॉक्टर आणि नर्सेस आहेत हे तर सरकारची लोक आहेत ना रे. ती भारतीय जरी असली तरी ते सरकारची लोक असल्या कारणाने त्यांनी या जखमी लोकांवर बिलकुल ट्रीटमेंट केलं नाही. आता या आंदोलनातनं ती लोक जी वाचली होती, ठरल्याप्रमाणे ठरलं होतं की या तारखेला सायंकाळी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर आपण एक मोठा सभा घेऊ आणि तिथे आपण मोर्चा काढूया. तर इथनं वाचलेली लोक मग दिल्लीच्या त्या स्टेशनवर पोहोचले. स्टेशनवर जाऊन त्यांनी एक सभा घेतली. सभा घेऊन तिथे मोर्चा निघेल तेव्हा पुन्हा पोलिसांनी तिथे आपली लोक पाठवली. तिथे पुन्हा गोळीबार केला गेला आणि तिथे सुद्धा काही लोक गंभीर जखमी झाले. तर गांधीजींच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांनी दिलेल्या निर्देशनानुसार सुरू झालेलं जे दिल्लीमधली चळवळ होती त्या चळवळीला एक हिंसक वळण लागलं. हिंसा भारतीयांनी नाही केली आहे, मात्र इथे हिंसा पोलिसांनी केली आहे भारतीय लोकांवर. तर दिल्लीमध्ये असा सिनारिओ झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. यानंतर मात्र 6 दिवसानंतर गांधीजींनी जी तारीख पोस्टपोन केलेली होती की 6 एप्रिलला आपण करूया, तर विविध भागामध्ये मग आपल्याला 6 एप्रिलला जे आहे ते सत्याग्रह होत असताना दिसतात. जसं 6 एप्रिलला बॉम्बेमध्ये सत्याग्रह झालेलं दिल्लीनंतर, आणि बॉम्बेच्या सत्याग्रहाचं नेतृत्व स्वतः महात्मा गांधी करत होते. आणि या व्यतिरिक्त सरोजनी नायडू या सुद्धा या सत्याग्रहामध्ये उपस्थित होत्या. तर गांधीजी आणि सरोजनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली इथे आपल्याला चळवळ चाललेली दिसते. आणि मुंबईमध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली जी काही चळवळ चालली, यावेळेस पोलिसांनी हिंमत सुद्धा दाखवली नाही कुठल्याही सत्याग्रहावर लाठीचार्ज सुद्धा करण्यासाठी. म्हणजे शांततेच्या मार्गाने सगळं काही चाललं. पोलिसांनी सुद्धा शांततेने सर्व काही ऐकून घेतलेलं. पोलिसांनी यांच्यावर लाठी हल्ला केलेला नाही. या व्यतिरिक्त याच तारखेला अजून एका ठिकाणी, म्हणजे झालं भरपूर ठिकाणी रे, पण आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ना ते जरा बोलून घेऊया. 6 तारखेला अजून जे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे जिथे हे सत्याग्रह झालेलं ते होतं अमृतसर. पंजाबमध्ये असणारा अमृतसर शहरामध्ये. त्यावेळेस पंजाबमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू होते. काय प्रॉब्लेम सुरू होते आपण जरा बोलूच त्यावर. अमृतसरची जी नेते होती ते होते डॉक्टर सत्यपाल आणि किचलू. डॉक्टर सत्यपाल अँड किचलू. पंजाबच्या सिनारिओबद्दल, पंजाबच्या प्रॉब्लेमबद्दल जरा आपण आधी चर्चा करून घेऊया की पंजाबमध्ये, अमृतसरमध्ये विशेषतः काय चालू होतं. पंजाबची लोक त्यावेळेस खूप त्रस्त झालेली होती. लीडर्सला एकदम लक्षात घ्या. आपण दिल्ली बघितलं, हकीम अजमल आणि स्वामी श्रद्धानंद. मुंबई बघितलं, गांधीजी आणि सरोजनी नायडू. आणि अमृतसरमध्ये डॉक्टर सत्यपाल आणि किचलू या दोघांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू होत असताना दिसतात. पण पंजाबच्या जरा आपण समस्या, जसं म्हटलं मी की आपण थोडं समजण्याचा प्रयत्न करूया. पंजाबचा त्यावेळेस जो गव्हर्नर होता प्रोव्हिन्सेसचा, तो गव्हर्नर होता ओडायर. अतिशय बदमाश माणूस. आणि त्यांनी पंजाबियांवर भयंकर अत्याचार त्यावेळेस चालवले.
म्हणजे इकडे जगातलं पहिलं महायुद्ध सुरू व्हायचं आणि इकडे हा गव्हर्नर म्हणून अपॉइंट व्हायचा पंजाबमध्ये. आणि ऑफकोर्स जर युद्ध आहे, महायुद्ध आहे, इंग्रजांना अधिकाधिक लोकांची गरज लागणार आहे. कशासाठी? सैन्यासाठी. तर पंजाबच्या यंगस्टर लोकांना बळजबरी जी आहे, त्यांची इच्छा असू द्या नसू द्या, बळजबरी त्यांना सैन्यामध्ये भरती करण्याचा प्रयत्न केला जायचा. बळजबरी त्यांना घरून उचललं जायचं आणि ट्रेनिंग देऊन सरळ आर्मीमध्ये जे आहे ते अपॉइंट करण्याचा प्रयत्न केला जायचा. तर ही एक प्रकारची बळजबरी होती, ज्यावेळी पंजाबचे लोक तसेही त्रस्त होते. पहिलं महायुद्ध सुरू आहे, सरकारचे खर्च वाढले तर भारतीयांकडनं जास्तीत जास्त टॅक्स लावावा. टॅक्स घेण्याची पद्धत सुद्धा एक पद्धत राहू शकते, पण यांची माणसं लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांच्याकडनं पैसा काढून आणायचे टॅक्सच्या नावाने. तर यामुळे पंजाब हा त्रस्त झालेला होता. 1918ला काँग्रेसचं अधिवेशन मुंबईला झालेलं होतं, कालच आपण बघितलेलं. आणि त्या मुंबई अधिवेशनामध्ये जे अमृतसरचे विशेषतः पंजाबचे जे प्रतिनिधी आलेले होते, डेलिगेट्स आलेले होते, त्यांनी ऑलमोस्ट रडकुंड्या चेहऱ्यानी रडकुंड्या आवाजाने काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसमोर काही रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न केला की बाबा पंजाबकडे लक्ष द्या, अमृतसरकडे लक्ष द्या. आम्ही एका धगधगत्या ज्वालामुखीवर बसलेलो आहोत. त्या धगधगत्या ज्वालामुखीचा स्फोट कधीही होऊ शकते. आमच्यावर जेवढा अत्याचार केला जातो आहे ते आता आमच्यासाठी असहनीय आहे. म्हणजे इथे रिप्रेझेंटरनी अशा प्रकारचे मुद्दे मांडले होते. तर यावरनं सुद्धा कळते आहे की तिकडे अमृतसरमध्ये किंवा पंजाबमध्ये जो सामान्य लोकांवरचा जो अत्याचार होता तो भयंकर वाढलेला होता. आणि म्हणून जेव्हा गांधीजींनी घोषणा केली होती की त्या रॉलेट ॲक्टच्या विरोधामध्ये आपल्याला चळवळ करायची आहे, तर अमृतसरची लोक मागे नव्हती. या लोकांनी सुद्धा येथे डॉक्टर सत्यपाल किचलू यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते सत्याग्रह केलेलं दिसते. यांच्यावर मात्र या तारखेला चार्ज केला गेला, लाठी हल्ला केला गेला आणि यांचं सुद्धा सत्याग्रह हे जरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला गेलेला. आता मुळात आपल्याला अमृतसरमध्येच राहायचं आहे, पण अमृतसरच्या आधी थोडा एक पॉईंट बघून घेऊ की दुसऱ्या दिवशी काय झालं. म्हणजे 6 तारखेला मुंबईमध्ये अमृतसरमध्ये संपूर्ण सत्याग्रह झाल्यानंतर गांधीजींनी प्लॅन केला होता 7 तारखेला की ते मुंबईवरनं ट्रेन मार्फत अमृतसरला जातील. आणि अमृतसरच्या काय समस्या आहेत, अमृतसरमध्ये काय प्रॉब्लेम्स फेस करून राहिले लोक, त्याच्याबद्दल जरा तिथे आपण चर्चा केली जावी. तर एक मोठी टीम निघाली मुंबईवरनं अमृतसरला. मग त्या टीममध्ये सरोजिनी नायडू सुद्धा होते आणि अजूनही भरपूरसे लीडर जे होते त्यांचे होते. आता ही ट्रेन दिल्ली ते मथुराच्या लाईनमध्ये असताना इथे मथुराच्या शहराजवळ एक स्टेशन येतं पालवाल. पालवाल स्टेशनवर एक घटना घडलेली. मुंबईपासनं अमृतसरला 7 तारखेला गांधीजी आणि टीम जात असताना त्यांची ट्रेन जेव्हा पालवाल स्टेशनवर उभी होती, त्या स्टेशनवर त्या प्लॅटफॉर्मवर जवळपास 100 सैन्याची तुकडी त्या प्लॅटफॉर्मवर आली. आणि सरसकट ट्रेनमध्ये जेवढी काही लोक होती या डब्यांमध्ये बसून त्या सगळ्यांना बाहेर उतरण्याचा ऑर्डर दिला गेला की लवकरात लवकर 2 मिनिटांमध्ये तुम्ही बुगी खाली करायचं. बळजबरी यांना खाली जे आहे ते उतरवलं गेलं ट्रेनमधनं. आणि त्या ट्रेनमध्ये कशाला खाली केलं जात आहे, तर त्या आर्मीला त्या ट्रेनमध्ये बसून पुढे पाठवायचं आहे. म्हणून आर्मीने ते डबे खाली केले, गांधीजींना खाली उतरवलं गेलं इन्सल्ट करून. आणि ती आर्मी त्या ट्रेनमध्ये बसून पुढे निघाली. आणि ट्रेन कुठे चालली आहे? अमृतसरमध्ये. तर अमृतसरमध्ये कुछ तो गडबड है भैया. इतनी आर्मी अगर जा रही है अमृतसरमध्ये तर काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे ते आपण पुढे बघणारच. पण गांधीजींना ज्या पद्धतीने पालवाल स्टेशनवर खाली उतरवलं गेलं, ही गोष्ट गांधीजींचे जे फॉलोअर्स होते त्यांच्यासाठी बिलकुल नाही पटणारी होती. म्हणजे आमच्या लीडरचं असं इन्सल्ट कसं काय केला जाऊ शकतो. म्हणून गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये गांधीजींच्या फॉलोअर्सनी भयंकर हिंसा घडवली. म्हणजे तिथल्या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला आगी लावले गेलेले, तिथले ज्या तारायंत्र होते किंवा टेलिफोनच्या लाईन्स होत्या त्या पूर्ण कट करण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारचे हॉस्पिटल जाळण्याचा प्रयत्न केला. आणि विचार करा, फक्त गांधीजींना ट्रेनमधनं उतरवलं जात आहे म्हणून लोक एवढी चिडली. तर विचार आपण याचाही करू शकतो की लोकांच्या मनामध्ये गांधीजींचं जे अस्तित्व आहे हे किती मोठं आहे. आणि याला लक्षात घ्याल, कारण की आपल्याला 1922ला असाच सीन बघायचा आहे. इथे हलकीशी इन्सल्ट झाली आहे गांधीजींची, तर लोकांनी एवढा तमाशा करून ठेवला. आपण 1922ला बघू की 1922ला अजून एक इन्सल्ट काइंड ऑफच होणार. तेव्हा लोक काय करतात काय नाही तो भाग आपल्याला बघू. पण इथे पालवाल स्टेशनवर यांना खाली उतरवून आर्मीला त्या ट्रेनमध्ये बसवून तिकडे अमृतसरला पाठवलं गेलं. आणि अमृतसरमध्ये नेमकं काय चालू आहे जरा तो भाग बघणे आवश्यक, तर त्याला जरा आपण बघून घेऊया. ठीक आहे, आता नेक्स्ट हेडिंग तुम्ही देऊ शकता. जालियनवाला बाग म्हणजे दिलाय तुम्ही, पण तारखासकट द्या. मग मी तुम्हाला लिहून दिलंच आहे की त्यावेळेस जो पंजाबचा त्यावेळेस जो गव्हर्नर होता तो
याच्या आधी 6 तारखेला अमृतसरमध्ये चाललेलं आपण जन आंदोलन बघितलं, ज्याचं नेतृत्व डॉक्टर सत्यपाल आणि किचलू करत होते. 6 तारखेला आंदोलन झाल्यानंतर पुन्हा त्यांनी 9 तारखेला आंदोलन करण्याचं ठरवलं. तर 9 एप्रिलला पुन्हा एकदा आंदोलन झालं. आता यावेळेस जे आंदोलन झालेलं 9 तारखेला, या आंदोलनामध्ये पोलीस अतिशय हायपर होऊन यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. आणि यांचे जे 2 लीडर होते, म्हणजेच डॉक्टर सत्यपाल आणि या व्यतिरिक्त किचलू, या दोघांनाही अरेस्ट केलं गेलं आणि अरेस्ट करून यांना सरसकट तुरुंगामध्ये टाकलं गेलं. तर आता अमृतसरच्या या 2 लीडरला तुरुंगात टाकल्यानंतर अमृतसरची लोक मात्र चिडली, पण तरी त्यांनी शांततेने सगळ्या गोष्टीला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. या दोघांची सुटका करावी अशी मागणी ती लोक घेऊन पोचली त्यावेळेसच्या अमृतसरचा जो कमिशनर होता, पोलीस कमिशनर, त्या कमिशनरच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन ही मंडळी जी आहे ते घोषणेबाजी, नारेबाजी करण्याचा यांचा प्रयत्न मुळात हा आहे की त्या अमृतसरच्या पोलीस कमिशनरच्या घरी जाऊन आम्ही रिक्वेस्ट करणार की बाबा ठीक आहे, आम्ही जे काही करून राहिलो शांततेच्याच पद्धतीने करून राहिलो आहे, आमच्या तुम्ही लीडर्सला का बरं डिटेन्शनमध्ये टाकलं आहे, त्यांना अरेस्ट केलं आहे, त्यांची सुटका करावी. याला घेऊन यांनी सौम्य भाषेमध्ये रिक्वेस्ट करण्याकरिताच ते त्याच्या बंगल्यावर पोहोचले. पण तिथे असणारा जो पोलीस बंदोबस्त होता, त्या पोलिसांनी यांच्यावर एवढा लाठीचार्ज केला की आता यांचे पेशन्स तुटले. आणि नेमकं मग आता अमृतसरच्या भारतीय लोकांनी ते पोलीस ज्यांनी यांच्यावर लाठीचार्ज केला त्या पोलिसांनाच पकडून त्यांना चांगलं लात्या बुक्क्याने जे ते खुंदण्याचा प्रयत्न केला. आता ती एक्स्ट्रीम कंडिशन झाली. मतलब एक बार ऐसा है कि एक बार ठिणगी लग गई, एक बार चिंगारी उड़ गई, तो वो आग पकड़ने में ज़्यादा टाइम नहीं लगेगा. म्हणजे 4 लोकांनी मारलं तर पुढे पुन्हा 40 लोक आले, हाणामारी चालू आहे. आणि अमृतसरची परिस्थिती अशी झाली की आता जे यांना इंग्रज दिसून राहिले सगळ्यांचे कानपटं शेकण्याचे काम यांचे सुरू आहेत. म्हणजे पोलिसांना मारहाण वेगळी चालू आहे, इंग्रजांना मारहाण वेगळी सुरू आहे. अमृतसरमध्ये एक मिशनरी होती आणि त्या मिशनरीचे जे हेड होते ते होते शेरवूड नावाच्या डॉक्टर, महिला होती ती. तर नेमकं लोकांचा आता पारा एकदम बाहेर गेलेला होता आणि म्हणून त्यांनी त्या अमृतसरच्या मिशनरी सेंटरवर अटॅक करून तिथली ती जी डॉक्टर महिला होती शेरवूड नावाची, तिलाही मारहाण करून टाकलं. तर आता सिच्युएशन ही आउट ऑफ कंट्रोल झालेली होती अमृतसरची. आणि म्हणून या सगळ्या सिच्युएशनला अंडर कंट्रोल करण्याकरिता पंजाबच्या गव्हर्नरनी अमृतसर शहराचा संपूर्ण ताबा एका आर्मी ऑफिसरकडे दिला 11 तारखेला, 11 एप्रिल रोजी. आणि तो जो आर्मी ऑफिसर होता ज्याच्या हातामध्ये पूर्ण अमृतसर शहराचा ताबा सोपवला गेला होता, तो होता जनरल डायर. सो जनरल डायरला अमृतसर शहराचा संपूर्ण ताबा दिला गेला ओडवायर मार्फत 11 तारखेला. तर इकडे 6 तारखेला जेव्हा आंदोलन झाले अमृतसरला तेव्हा सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केला. 9 तारखेला झाला तेव्हाही लाठीचार्ज केला. यांच्या दोन्ही नेत्यांना पकडून डिटेन्शनमध्ये टाकलं गेलेलं. आता पुन्हा अमृतसरच्या लोकांनी ठरवलं की ठीक आहे, आम्ही पुन्हा सत्याग्रह करू आणि सत्याग्रह करून आमच्या मागण्या कशा पूर्ण केल्या जाऊ शकतात याचा आम्ही प्रयत्न करू. तर यानंतर त्यांनी 13 एप्रिल रोजी सत्याग्रह करण्याचं ठरवलं. ही तारीख 13 एप्रिल होती की अमृतसरमध्ये आता 13 एप्रिलला पुन्हा एकदा एक मोठं सत्याग्रह आपण करणार. पण 13 एप्रिलला सत्याग्रह सुरू होईल त्याच्या आदल्या रात्री, म्हणजे पकडून चाला की 12 तारखेच्या मिडनाईटला, राईट. म्हणजे पकडून झाला की 12 तारीख आता संपायला चालली आहे, 12-1 वाजलेले आहेत, 13 तारीख लागलेली असेल. मिडनाईटमध्ये जनरल डायरनी एक घोषणा केली की आम्ही अमृतसर शहरामध्ये कर्फ्यू लावून आलेलो आणि कुठलाही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडणार नाही, जमा होणार नाही. एकत्र जमण्यासाठी त्यांनी पूर्णपणे बंदी घातली आणि सरळ ऑर्डर काढले की जर एकत्र तुम्ही कोणी जमा झाले तर त्यावर जे काही होणार यासाठी आम्ही रिस्पॉन्सिबल नसणार. ही त्यांनी रात्री 12-1 वाजता जे आहे ते त्यांनी घोषणा केली. तर काय वाटते, रात्री घोषणा केल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी अमृतसरचे लोक सकाळी उठले असणार आणि बढिया आपला सॅमसंगचा 65 इंचीचा टीव्ही लावला असणार, तर तिथे अंजना ओम कश्यप काय समाचार देत असेल लोकांना? ऑफकोर्स नाही ना. म्हणजे विचार करा की लोकांपर्यंत पोहोचणार कशी बॉस? हा जो गव्हर्नमेंट ऑफिशियल ऑर्डर होता, हा सरकारचा, हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार कसा? तो पोहोचणे शक्यच नव्हता. त्यामुळे अमृतसरच्या लोकांना याच्याबद्दल दूरपर्यंत काहीही माहीत नव्हतं की नेमकं 13 तारखेला घेऊन सरकारने काय नोटिफिकेशन काढलं आहे किंवा सरकारच्या काय गाईडलाईन्स आहेत, यांना ते काही माहीत नाही. आता 13 तारखेला ठरल्याप्रमाणे यांनी ठरवलं असं होतं की सायंकाळला 5 वाजता अमृतसरचा जो मोठा एक ग्राउंड आहे जालियनवाला बाग,
तिथे आधी आपण भेटूया, तिथे आधी आपण एक बैठक घेऊ आणि बैठकीनंतर मग आपण विचार करू की आपण आपला लढा हा कसा पुढे चालवू शकतो. तर ही सगळी मंडळी आता जमणार होती जालियनवाला बाग या ग्राउंडमध्ये. या ग्राउंडचं स्वरूप कसं आहे जरा समजवतो, पण आधी इथे पोहोचणारे जे लोक होते ना, हे लोक कोण कोण होते त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करून घेऊया. या ग्राउंडमध्ये येणारे जे आंदोलनकर्ती लोके होती ती तर होतीच रे, म्हणजे ज्यांना आंदोलन करायचं आहे ती तर मंडळी होतीच, पण या व्यतिरिक्त जालियनवाला बाग इथे भरपूरसे असे सामान्य लोक सुद्धा पोहोचले होते. सामान्य लोक पोहोचले, तर सामान्य लोक पोहोचण्यामागचं कारण काय त्याला समजून घेऊया. तारीख आहे 13 एप्रिल आणि ही तारीख तिकडे पंजाबसाठी या दिवशी, त्या दिवशी एक फेस्टिवल होता, ज्या फेस्टिवलला आपण बैसाखी म्हणतो. आणि बैसाखी फेस्टिवल हे शिखांसाठी, पंजाबांसाठी जरा जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे. तर त्यामुळे झालं असं की दरवर्षी बैसाखी हम लोग धूमधाम से सेलिब्रेट करते हैं. यावेळेस सायंकाळी होत आहे, माणसं तर निघाले घरून, पण माणसं आपल्या बायकांना काही म्हणून नाही राहिले की बाबा चलो आते हे घूम के. तर बायकांना वाटले की बाबा यावेळेस काय यांचाच प्लॅन आहे का सेलिब्रेट करण्याचा, आम्हाला नाही नेऊन राहिले. तर माणसं पुढे निघाले. बायांना वाटलं की कदाचित हे जालियनवाला बाग इथे सेलिब्रेशनसाठी गेले असावे, पोहोचले असावे, तो हम क्यू पीछे रहे. तर त्यांनी घेतले आपले 8-10 आणि हेही निघाले आपले. अशा चक्करमध्ये तिथे हजाराच्या वर लोक जे आहेत ते एकत्र. बघायला गेलं तर तिथे फक्त सत्याग्रही राहायला पाहिजे होतं, पण तो दिवस नेमका बैसाखीचा म्हणून तिथे सगळी मंडळी जी आहे ती जाऊन पोहोचली. सभेला सुरुवात झाली. सभेला सुरुवात झाल्यानंतर आधी तर त्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. जर तुम्ही अमृतसरला गेले असाल आणि जर तुम्ही जालियनवाला बाग हा बघितला असणार ग्राउंड, त्याला भले आपण ग्राउंड म्हणतो, त्याला बाग म्हणतो, पण नेमकं हा जो ग्राउंड आहे हा चारही भोवताल एक वॉल कंपाऊंडनी फुल पॅक आहे आणि त्याची उंची जवळपास पकडून चला की 12 ते 15 फीट त्या वॉलची. म्हणजे एक 6-7 फुटाचा जरी माणूस असेल तर कदाचित तो उडी घेऊन बाहेर निघू शकणार नाही. ठीक आहे, तर हे पूर्ण एक कवर्ड आहे. त्या ग्राउंडमध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकच मार्ग होता, एंट्री आणि एक्झिटसाठी एकच छोटासा गेट, आणि एवढ्याच गेटमधनं तुम्हाला आतमध्ये शिरायचं आहे आणि तुम्हाला बाहेर यायचं आहे. एवढ्या संख्येमध्ये लोक ही आतमध्ये जमलेली होती कोपऱ्यामध्ये. यांची भाषणबाजी चालू आहे, यांची सभा चालू आहे. आणि जेव्हा अधिकाऱ्यांना म्हणजेच पोलीस अधिकाऱ्यांना म्हणजे जनरल डायरला हे कळलं की आम्ही घोषणा दिल्यानंतरही इथे काही मंडळी जे आहे ते येऊन पोहोचली, तर जनरल डायर आपल्या 150 सैनिकासोबत आणि एक चिलखत गाडी घेऊन तो या जालियनवाला बाग इथे पोहोचला. चिलखत गाडी काय असते त्याला आपण समजून घेऊया. पण मी तुम्हाला जो नंबर दिला आहे की ही मंडळी इथे 150 सैन्यासकट पोहोचले, ज्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये रायफल्स आहेत. शर्मेची गोष्ट, 150 पैकी 100 भारतीय सैनिक आहेत, 50 युरोपियन आहेत. आणि तो जो चिलखत गाडी घेऊन पोहोचला, ती चिलखत गाडी काय तुम्ही जर कधी बघितली असणार, काश्मीरमध्ये तर खूप कॉमन आहे. म्हणजे एक मोठी व्हॅन असते आणि त्या मोठ्या व्हॅनवर बिलकुल सेंटरवर, बिलकुल मधोमध वर एक गन लावलेली असते, और वो जो गनमैन रहता है वो है ना पूरे देखते रहता है कि कहाँ उसको शूट करना है कहाँ नहीं. तर ती चिलखतची गाडी, चिलखतच्या गाडीचा साईज मोठा होता, या गेटचा साईज छोटा होता, म्हणून ती गाडी आतमध्ये शिरू शकत नव्हती. म्हणून त्या गाडीला इथे सेट केलं गेलं. आधी यांनी आपली आर्मी आतमध्ये पाठवली. 150 लोकांना यांनी अशा प्रकारे इथे जमा केलं आणि 150 आर्मी मॅनला इथे जमा केल्यानंतर मग यांनी इथे आपली चिलखत गाडी लावली. आणि तिकडे सभा चालू, लोकांना काहीच माहित नाही की काय चालू आहे काय नाही. आणि सगळं काही इथे सभा सुरू असताना जनरल डायरनी फक्त एक घोषणा दिली की फायर. आणि त्यानंतर या 150 सैनिकांच्या रायफलमध्ये जेवढ्या काही बुलेट्स होत्या, त्या बुलेट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत यांनी फक्त आणि फक्त या लोकांवर गोळीबार केला. लोकांना कळेन असं झालं की बाबा करावं तर करावं काय, काय चालू काय आहे. तर भरपूरसे लोक बिचारे पडून जाण्याच्या प्रयत्नामध्ये, पण पडून जाणार कुठे, म्हणजे पडून जायला जर ते पुढे येत आहेत तर आधी बिचारे त्यांच्यावरच गोळी लागणार. तर भरपूरशा लोकांना अशा गोळी लागल्या. तर जावं कुठे. या ग्राउंडमध्ये एक मोठी विहीर होती, तर लोकांनी विचार केला की ॲटलिस्ट त्या विहिरीमध्ये कुदून आपला जीव वाचवला जाऊ शकणार. तर एक माणूस कुदला, त्याला बघून अजून दुसरा कुदला, त्याला बघून अजून तिसरा कुदला. असं करता 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 ती विहीर जी आहे ती लोकांनी तुडुंब भरून गेलेली, लोकांच्या लाशा त्या विहिरीमध्ये लटकत होत्या. मात्र इथे यांच्या जोपर्यंत बुलेट समाप्त होत नाही तोपर्यंत या फायरिंग झाल्या. आतमध्ये असणारे बहुतांश लोक ही मारली गेली, बहुतांश लोक ही जखमी झाली. जखमींची संख्याच बघायला गेली तर 200च्या वर होती. जेव्हा यांच्या गोळ्या समाप्त झाल्या तेव्हा जनरल डायरने आपली टीम काढली आणि तो परत गेला. पण परत गेल्यानंतर, आता ही सायंकाळची वेळ झाली आहे, 6-6:30 वाजलेले आहेत. परत गेल्यानंतर
त्यांनी पुन्हा एक घोषणा दिली की आम्ही सकाळला 6 वाजेपर्यंत अतिशय कडक कर्फ्यू लावून आलेलो आहे. अमृतसरमध्ये कुठलाही एकही माणूस जर घराबाहेर दिसला त्याला तिथे शूट केलं जाणार. तर इथे गडबड अशी झाली आहे की ज्या ज्या लोकांचे रिलेटिव्ज इथे गेलेले होते, होऊ शकते त्यातले भरपूरसे लोक जखमी असतील, पण आता त्या जखमींना जर आपण इथनं काढलं आणि जर ट्रीटमेंट दिलं तर कदाचित त्यांचा जीव वाचेल. पण इकडे या माणसांनी कर्फ्यू लावून ठेवलेला, कडक कर्फ्यू म्हणतोय की सकाळच्या 6 वाजेपर्यंत कोणीही माणूस घराबाहेर निघणार नाही. त्यामुळे जी मंडळी घरी बसली होती बिचारी, त्यांचे रिलेटिव्ह इथे फसलेले आहेत, त्यांचा जीव धोक्यामध्ये, त्यांचा जीव कुठेतरी मुठीमध्ये की कसा होईल, आमचे रिलेटिव्ज जे इथे आहेत ते वाचतील नाही वाचतील. रात्री कोणी निघू शकलं नाही. सकाळचे जेव्हा 6 वाजले, 6 नंतर जेव्हा कर्फ्यू समाप्त झाला, तेव्हा ती मंडळी धावत 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 या बागेमध्ये आली आपल्या मित्रपरिवाराला किंवा आपल्या घरच्यांना बघण्याकरिता. जेव्हा ते आले तर जी जखमी लोक पडली होती, जी वाचू शकत होती, अशा जखम्यांना या बागेमध्ये कुत्रे आणि कोल्हे घुसून जे आहे ते कच्चे खाऊ लागत होते. म्हणजे त्यांनी कुत्र्याने आणि कोल्ह्यांनी त्यांचं मांस इथे खाल्लेलं आहे. तर जी लोक वाचू शकली असती ती लोक या प्रकारे इथे मेली आणि एवढा भीषण आणि महाहत्याकांड जनरल डायरनी घडवून आणला. चला, हत्याकांड तर झाला, म्हणजे हा हत्याकांड तर होताच, पण या व्यतिरिक्त ही सरकारची खूप मोठी चुकी होती. कारण की एवढ्या लोकांना अशा प्रकारे ठार केल्यानंतर जेव्हा ही खबर बाहेर जाईल तेव्हा भारतीय इतर तर चिडतील ना रे. काँग्रेस बऱ्यापैकी मजबूत झाली आहे, गांधीजीसारखे टिळकांसारखे लीडर आहे देशामध्ये, त्या सरकारवर दबाव येईल. तर नेमकं या न्यूजला कसं दाबवलं जाऊ शकते, कसं दाबलं जाऊ शकते, याचा प्रयत्न आता सरकार करू लागली. आणि त्या प्रयत्नासाठी ते काय करू लागलेले, त्यांनी अमृतसर शहराचा पूर्ण कॉन्टॅक्ट इतर शहराशी तोडून टाकला. आता तोडून टाकला म्हणजे काय, त्यांनी नियम केले की बाहेरून कुठलीही बस किंवा कुठलंही टुरिस्ट व्यक्ती किंवा कुठलाही व्यक्ती अमृतसर शहरामध्ये येणार नाही ना. अमृतसर शहराचा व्यक्ती या अमृतसरमधनं बाहेर निघू शकणार. म्हणजे ऑफकोर्स जर अमृतसरचा व्यक्ती बाहेर निघाला नाही आणि बाहेरचा व्यक्ती इथे आला नाही तर कोणाला माहीतच पडणार नाही की नेमकं काय झालं. न्यूजपेपर सगळे अमृतसरचे सगळे न्यूजपेपर बॅन केले गेले, रिस्ट्रिक्ट केले गेले. संपूर्ण शहराची लाईट जी आहे ती कापली गेली की बाबा बिलकुल कोई लाईट वाईट नाही. अरे सगळ्या एकदम कडक बंदोबस्तनुसार अमृतसरला ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एवढा यांनी हत्याकांड केल्यानंतरही यांचा जीव भरला नाही. तुम्हाला सांगतो यांनी काय पुढे नियमावली केली. अमृतसरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी नियमावली केली होती की अमृतसरची सगळी मंडळी हे ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतात त्या सगळ्या लोकांनी रोज सकाळी 6 वाजता अमृतसर म्हणजे त्या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायचं आहे आणि 7 वाजेपर्यंत तुम्हाला त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे ते उभं राहावं लागेल. आणि सिरियसली बॉस, लोकांना रोज यावं लागायचं सकाळी 6 वाजता आणि दिवसभर त्यांना उभं ठेवलं जायचं एवढं उन्हातान्हात आणि रात्री 7 वाजता जे आहे ते सोडलं जायचं. म्हणजे लिटरली नॅचरल प्रोसेससाठी सुद्धा त्यांना जाऊ दिलं जात नव्हतं. एवढं अत्याचार यांनी केलेला. पण अखेरतः ही खबर फुटली की अमृतसरमध्ये असं काहीतरी घटना घडली आहे, अमृतसरमध्ये असं हत्याकांड झालेलं आहे. ही खबर इकडे तिकडे जेव्हा पसरली तेव्हा मात्र मग काँग्रेस यावर हायपर झाली. काँग्रेसने डिमांड केल्या की नेमकं काय झालं अमृतसरमध्ये त्याची नीट चौकशी व्हावी. तेव्हा सरकारने या सगळ्या घटनेची चौकशी करण्याकरिता एक कमिटी अपॉइंट केली, ज्या कमिटीचा अध्यक्ष होता हंटर आणि म्हणून त्याला आपण हंटर कमिटी म्हणतो. त्या हंटर कमिटीमध्ये टोटल 8 मेंबर्स एवढे होते काहीतरी. त्या 8 पैकी पण 3 भारतीय होते आणि 5 जे आहे ते युरोपियन्स होते, असं काहीतरी. चला, आता हंटर कमिटी इथे इन्स्पेक्शन करणार की नेमकं काय झालं, कसं झालं. स्टेटमेंट्स घेतले जाणार. स्टेटमेंट्स घेत असताना पंजाबचा गव्हर्नर ओडवायरची सुद्धा घेतले जाईल. तिथला जो पोलीस आर्मी ऑफिसर होता जनरल डायर त्याचे सुद्धा स्टेटमेंट घेतले जाईल. गव्हर्नरचे स्टेटमेंट घेतले गेले ओडवायरचे. ओडवायर म्हणतो की अमृतसरमध्ये जे काही घडलं आहे त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही आहे. हे जे काही झालं असेल त्यासाठी मी काही आदेश दिले नाही कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला, तर माझं काही इन्व्हॉल्वमेंट या हत्याकांडामध्ये नाही आहे. तर त्याचं एवढं जे सिम्पल स्टेटमेंट आलं, हंटर कमिटी म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जनरल ओडवायर म्हणजेच गव्हर्नर ओडवायर हा बेकसूर आहे, त्याचा कुठे काही यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही असं हंटर कमिशननी जे आहे ते डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे तो जो तिथला जो गव्हर्नर होता त्या ओडवायरला या हत्याकांडाचा हिस्सा यांनी मानला नाही, त्यांना या हत्याकांडाच्या बाहेर काढलं. राहिली गोष्ट जनरल डायरची. जनरल डायरची सुद्धा जबाना घेतल्या गेल्या, स्टेटमेंट घेतले गेले. तर जेव्हा जनरल डायरला विचारलं जाते की बाबा इथे जो हत्याकांड झालेला या हत्याकांडाचा तुमचा काय संबंध, तर तो ताठ मानेने म्हणतो की हा हत्याकांड मी घडून आणलाय आणि मी असं काम केलं आहे की ज्या कामानंतर पुढे 100 वर्ष पंजाबचे शीख
आमच्या समोर तोंड वर करून बोलण्याची हिंमतही करणार नाही, म्हणून हा हत्याकांड आम्ही घडून आणलेला आहे. त्या माणसाला काही लाज वाटत नाहीये, त्यांनी एवढ्या लोकांचे मुर्दे पाडलेले, तो शानेने म्हणतोय की मी हत्याकांड केला, जा तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तर जेव्हा तो मान्य करतोय की हत्याकांड त्यांनी केलेलं, तर बिलकुल कमिटी काही ना काही त्याच्यावर ॲक्शन घेणार आणि ॲक्शन घेतली जाणार. त्याला दोषी ठरवलं गेलं. त्याला दोषी ठरवल्यानंतर त्याला शिक्षा, जी भयंकर शिक्षा मिळाली ती अशी की त्याला नोकरीवरनं काढून टाकलं गेलं. त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच नाही. त्याला नोकरीवरनं काढून टाकलं गेलं. त्याला आता त्याच्या देशामध्ये परत जायचं होतं, पण तो आपल्या देशामध्ये परत जाईल त्याच्या आधी भारतातल्या इंग्रजांनी एक फंड क्रिएट केला, ज्या फंडमध्ये 26,000 पाऊंड पैसा जमा झाला आणि तो 26,000 पाऊंड आणि एक मोठी तलवार त्याला गिफ्ट केली गेली, की म्हटलं गेलं की वाह भाई क्या काम किया, गजब का. म्हणजे विचार करा की हे जे काही चालू आहे, हे जे काही होत आहे, यावरनं इंग्रज भारतीयांना कोणत्या दृष्टिकोनाने बघायचे, म्हणजे खरंच भारतीय यांच्यासाठी माणसं आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. पण एवढं करूनही त्या जनरल डायरला मात्र त्याला कुठे काही त्याचं रिग्रेट होत नव्हतं. त्या माणसाने सरसकट मान्य केलं की हो मी दोषी आहे, जे करायचं ते करा. त्याला फक्त नोकरीवरनं काढून टाकलं गेलं, याच्या व्यतिरिक्त अजून काही केलं नाही. पण हे एवढं होऊन काही काँग्रेसचं मन नाही भरलं. काँग्रेसचं मत असं होतं की नाही बॉस, गडबड तो बहुत कुछ है. ओडवायरला मतलब उसको जो है वो म्हणजे त्याला मुक्त केलं गेलं. आणि बघायला गेलं तर नेमकं ह्या हंटर कमिटीची जी रिपोर्ट आहे ती रिपोर्टही काही क्लिअर समजत नाही की नेमकं झालं काय नाही झालं. तर काँग्रेसनी आपली एक सेपरेट कमिटी अपॉइंट केली, ज्या कमिटीमध्ये स्वतः गांधीजी होते, मोतीलाल नेहरू होते, या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वपूर्ण लीडर्स असे 4-5 लीडर, चित्तरंजन दास होते, असे 4-5 लीडरची कमिटी अमृतसरला पोहोचली. अमृतसरमध्ये जाऊन त्यांनी लोकांचे स्टेटमेंट्स घेतले आणि लोकांचे स्टेटमेंट्स घेतल्यानंतर कळलं की नेमकं अमृतसरमध्ये काय झालं आहे. तर काय कळलं यांना, तर आता मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टी या कमिटीला नंतर कळल्या. पण तो जो ओडवायर सुटला तो 1920ला रिटायर झाला, तो म्हणजे इथनं निघून गेला इंग्लंडमध्ये. तो ओडवायर सुटला, पण ओडवायर काही दोषी नव्हता का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे तो त्या प्रांताचा गव्हर्नर आणि ॲज अ गव्हर्नर म्हणून त्याची काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती, त्यांनी काहीच ऑर्डर दिले नव्हते, त्याच्या छत्रछायाखाली सगळं काही झालं. तो असा कसा दोषमुक्त राहू शकतो. पण ठीक आहे, त्याला तर दोषी ठरवलं गेलं नाही, हंटर कमिशनमार्फत त्याची सुटका झाली. 1920ला तो इथनं निघून गेला. पण ओडवायर दोषी होता आणि जर तो दोषी आहे तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्याला शिक्षा करण्यासाठी पंजाबचा एक क्रांतिकारक उधम सिंग यांनी शपथ खाल्ली होती की बॉस ज्या दिवशी चान्स मिळेल ना त्या दिवशी मी तुझा मुर्दा पाडेल. पण 1920ला जेव्हा हा इंग्लंडमध्ये निघून गेला तर उधम सिंग काय करतील, तर उधम सिंग सुद्धा त्याच्या मागे मागे इंग्लंडला निघून गेले की वो कहाँ मिल सकता है, कहाँ नहीं मिल सकता. आणि असं करता 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 त्यांनी फक्त चान्स शोधले की ते कधी त्या माणसाला पकडून ठार करू शकतील. आणि विश्वास ठेवा की 1920 पासनं तो जो चान्स बघत होते त्या ओडवायरला मारण्याचा उधम सिंग, फायनली एक दिवस आला ज्या दिवशी तो माणूस, तो नराधम उधम सिंग यांच्या समोर आला आणि उधम सिंगनी त्या माणसाला गोळ्या झाडून ठार केलं. तो वर्ष होतं 1940. 20 वर्ष त्या चान्सचा वाट बघत होते उधम सिंग की बॉस कभी ना कभी तो वो दिन आएगा की मी माझ्या बंधूंच्या अशा खुनाचा बदला घेणार. त्यांनी तो बदला मात्र घेतला. तर उधम सिंग हे आपल्या देशाचे एक थोर क्रांतिकारकांपैकी एक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांनी त्या ओडवायरचा मुर्दा पाडला. पण इथे जे हत्याकांड झालं होतं ना, त्या हत्याकांडाला घेऊन सगळी मंडळी नाराज होती आणि नाराज असल्या कारणानेच गांधीजींना मिळालेली जी कैसरी हिंद पदवी होती ते त्यांनी सरकारला परत केली. म्हटलं की रखो नाही चाहिए, तुम्ही जर अशा प्रकारे भारतीयांना ट्रीटमेंट द्याल तर आम्हाला तुमच्या टायटल्स नाही पाहिजे. कैसरी हिंद त्यांनी पदवी परत केली. रवींद्रनाथ टागोर यांना जी सरची पदवी मिळाली होती त्यांनी सर ही पदवी परत केली. त्यावेळेस शंकरलाल समथिंग एक नावाची व्यक्ती व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये मेंबर होती, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कायद्यावर नाही करणार आपके हा काम. तर अशा भरपूरशा लोकांनी जे आहे ते सरकारचा अशा प्रकारे निषेध करण्याचा प्रयत्न केला. पण हत्याकांड तर घडून आला. पण चला एवढं नुकसान झालं देशाचं, पण या नुकसानीतून एक चांगली गोष्ट झाली ती ही की यातनं हिंदू मुस्लिम एकता अजून मजबूत झाली. यातनं कुठे ना कुठे हे एक ज्याला म्हणू शकतो की एक आयडियोलॉजी निर्माण होत होती की बॉस इंग्रजांच्या विरोधात लढायचं असेल तर हिंदू मुस्लिमांनी एक राहणे खूप जास्त आवश्यक. त्याच काळामध्ये भारतामध्ये अजून एक सत्याग्रह सुरू होण्याच्या चक्करमध्ये होतं आणि ते सत्याग्रह होतं खिलाफत चळवळ. तर त्या खिलाफत चळवळला काँग्रेसमार्फत कशा प्रकारे पाठिंबा मिळवला जाऊ शकतो यासाठी गांधीजी प्रयत्नशील होते की जेणेकरून हिंदू मुस्लिम
जी दरी आहे ती कमी केली जाईल आणि या दोन बंधूंना एकत्र आणून सरकारच्या विरोधामध्ये एक चांगलं सत्याग्रह सुरू केलं जाईल. तर ते खिलाफत चळवळीसाठी काँग्रेसने कसा पाठिंबा दिला आणि त्या खिलाफत चळवळीतनंच पुढे कशा प्रकारे असहकार चळवळ सुरू झाली तो भाग आपल्याला नेक्स्ट सेशनपासून बघाय. क्लिअर.